जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या या अतिशय गोड वाटायला सोपं पण अनुभवायला अनुभूतीला अतिशय टोकाचा अभंग. हा अभंग स्थितीपर अभंग आहे आणि 1 महिना अमृतानुभव ऐकल्यानंतर या स्थितीच्या जवळ जर का आलं नाही तर त्या अमृत अनुभवाचा सुद्धा उपयोग नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज अमृत अनुभव जगले. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे, तैसे तुझ ठावे नाहीत ते नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाण. सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण, मनी भक्तीची आवडी, देवा व्हावे ऐसी जोडी. कोण तुकाराम महाराज? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया. ईश्वरी सत्ता सर्वव्यापी आहे. त्या सर्वव्यापी ईश्वरी सत्तेला कवेत घ्यायला आपली प्रतीती सुद्धा तितकी व्यापक व्हावी लागते. तेव्हाच त्या ईश्वरी सत्तेची ओळख खऱ्या अर्थाने होऊ शकते. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला, अमृत अनुभव लिहिला, नंतर हरिपाठ लोकाला उपदेश दिला, नाम घ्या. पण त्या नामाची प्रतीती भोगायला पुढचे अवतार असे पुढे चढ चढ होत तुका झाला असे कळस भजन करा असा अवकाश. म्हणून अमृत अनुभव जिवंत म्हणजे काय? नाम हा जिवंत अमृत अनुभव. अमृत म्हणजे काय? ज्याच्यामुळे मृत्यू होऊ शकत नाही. शरीराने जरी झाला तरी प्रतीती जर का ज्या ताकदवान असेल, मागे बहुता जन्मी ह्याची करत आलो आम्ही. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. कळलं का काय सांगते ते? जे जे मागचे अवतार झाले तुका त्याच्या बरोबर होता. म्हणूनच या प्रतीतीला पोचला की सर्व व्यापी परमात्म्याला विळख्यात घेऊ शकला. कळलं का? म्हणून तुकाराम महाराजांची आरती सुद्धा कशी आहे? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणून कोण अभंग लिहितं याला सुद्धा महत्व आहे. कारण अभंग जो लिहितो त्याची पार्श्वभूमी लक्षात आल्यावर अभंगाचा अर्थ सुद्धा मोठा वेगळ्या पद्धतीने फुलून वर येतो. 3 दिवस कीर्तनं चाललेली आहेत. त्याच्या आधी एकादशी, त्या एकादशीच्या लिंकनी ही कीर्तनं ऋण झुणू रे भ्रमरा, वेगळी दृष्टी. काल चिन्मय महाराजांचं कीर्तन झालं, नामाची प्रतीती, त्याच्यातून पुन्हा भ्रमर वेगळ्या पद्धतीने सांगितला गेला. आणि आज जे आहे ते शेवट टोक आहे. काय? शिखराने शिखरासारखंच लिहावं आणि शिखरासारखी प्रतीती भोगायला आपल्याला एवढीशी जरी आली तरी आपणही शिखर गाठला या चातुर्मासातल्या महिन्याचा. म्हणून इथे काय प्रतीती आहे? पहिला भ्रमर वेगळा, दुसरा भ्रमर परागावर बसतो, स्वतःचा जीव गेला तरी पर्वा करत नाही. ही प्रतीती काल मांडली गेली, हा दृष्टी काल मांडली गेली. आणि आजची जी दृष्टी आहे सर्वात्म सर्व व्यापी ईश्वरी सत्ता आहे. कुठे नाही? कळलं की नाही? भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, असा तो व्यक्त आहे. पण भानगड अशी आहे, तो व्यक्त आहे पण त्याची प्रतीती त्याला भोगता येत नाही ना. कळलं की नाही? माणसं सध्या इतकी गुंतली कामात, कळलं की नाही? सकाळी जो बाहेर पडतो तो रात्री 12 वाजता घरी येतो. 12 वाजता घरी येऊन 12 वाजता 2 तुकडे खातो. सकाळी उशिरा उठतो. पूर्वीची पद्धत गेली, लवकर उठायचं, लवकर झोपायचं. आता TV सिरियल 12-1 पर्यंत जेवत जेवत बघायचं. सकाळी निवांत 8-9 ला उठायचं
आंघोळीचे 2 तांबे अंगावर घ्यायचं की छू. पैसे किती मिळतात? भरपूर. पगार सध्या 50च्या आकड्याखाली कुणालाच नाही. पण त्याला विचारा, हे जे कमवलंस ते तुला भोगायला वेळ आहे का? ते म्हणतो तेवढं विचारू नका. आता अभंग तुम्हाला कळेल. तुम्ही कमावता, तुम्ही कष्ट करता, तुम्ही रात्रंदिवस झटता. आधी तुमचं डोकं असं चालतं की मला माझ्या संसारासाठी करायचं, मुलं बाळं व्हायची, त्यांचं शिक्षण व्हायचं. मुलं बाळं होतात, त्यांचं कोड कौतुक इतकं केलं जातं की एका हद्दीनंतर त्याला त्याचं पण काही वाटत नाही. कोणाला? आपल्याला नाही. आपल्याला वाटत राहतं, त्यांना काही वाटत नाही. इतकं दिलं जातं वाजवीपेक्षा जास्त त्या मुलाला की त्याचं वाटणं संपून जातं. हे बघा, जीवनात कुतूहल आवश्यक आहे. ते कुतूहल जर का संपलं तर जीवन संपलं. कळलं का? ईश्वरी सत्ता तुमच्या आमच्या समोर कटावर कर ठेवून खऱ्या अर्थाने तशी जरी उभी असली तरी तुम्हाला आम्हाला ती वाटत नाही, म्हणून तुम्ही भजनाला येता, कीर्तनाला येता. ज्या दिवशी तो असा येईल ना खरा उभा राहील, मी पांडुरंग आहे, तुम्ही म्हणाल हे काय वेळ लागलं काय, असा काय तो येत असतो काय समोर? कळलं का काय सांगितलं? देव समजा, तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा जवळजवळ 30 वर्ष इथे कार्यक्रमाला झाली. त्या गणपती बाप्पाला वाटलं या चातुर्मास 1 महिना 30 वर्ष ज्यांनी ऐकलं असेल त्यांना पावावं, आणि तो प्रगट झाला. घाबरून जाल तुम्ही. आता म्हणता सुख करता दुःख हरता, आणि तो जर का खरा प्रगट झाला तर ते जे रूप आहे सगुण साकार ते पचवण्याची ताकद सुद्धा तुमच्या आमच्यात लागते. कळलं का? म्हणून काय सांगितलं? सगळं दिलं, मजा नाही. नंतर काय म्हणू लागतं? जाऊ दे, त्यांची ती पायावर उभी राहतील, आता झालं, त्यांना केलं, आता आपण आपल्यासाठी करू. दुसरी पायरी काय? विचार करा तुमच्या जीवनाचा. नंतर म्हणता आता जाऊ दे, त्यांना त्याची किंमत नाही, आपण आपल्यासाठी जगू. आता मी असं करणार, आता मी असं करणार, मी फॉरेन टूर करणार, मी साडी घेणार, मी दागिना करणार. हा म्हणतो मी 1 लाखाचा घड्याळ घेणार, मग म्हणतो मर्सिडीज गाडी घेणार, मग म्हणतो ऑडी घेणार, मग म्हणतो असा बंगला घेईन, मग म्हणतो अजून 1 कोटीचं इंटिरियर. किती इंटिरियर कर, इथलं इंटिरियर नीट असेपर्यंत ते इंटिरियर बरंच वाटणार नाही. आणि इथलं इंटिरियर होण्यासाठी चातुर्मास दरवर्षी होणं आवश्यक. कळलं का? आणि मग काय होतं? सगळं होतं, करतो, आणि एक दिवस असा येतो, मी माझा खर्च, मी माझं, आपलं आपल्याला सुद्धा बरं वाटत नाही. तैसे तुझं ठावे नाही, म्हणजे जे आपण कमवतो त्याचं कौतुक आपल्याला वाटत नाही किंवा कळत नाही, ते भोगता येत नाही. ईश्वरी सत्तेनी जग निर्माण केलं, काय नाही केलं? नव्हे तेची कैसे झाले रे खेळिया, नाही तेची दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम फावले रे. हे करावं लागलं खटपट. कळलं का? आपलं आपल्याला बरं, आपला आपल्याला भोग हे आवश्यक आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बरं वाटणं होऊ शकत. मग मुलं नीट आहेत, बाळं नीट आहे, बायको नीट आहे, मस्त बसतो तिडीवर तिडी, चहा पितो, चल भजीची बशी आण, मग सगळेजण चल रे घे चटणी, हा भोग. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, विश्व सर्व व्यापी रूपानी प्रगट आहे, पण त्या देवाला कुठे येते? कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कळलं की नाही? ती कुमुदिनी कमळ विकास पावतं, आणि त्याच्यामध्ये काय असतो? पराग असतो. आता हे सांगण्याची गरज नाही, 4 दिवस तेवढं तरी तुम्हाला निदान एवढं कळलं. भूमिका प्रत्येकाची भिन्न आहे. काय हे आमचं काही नाही आहे. सद्गुरू दादा महाराज त्यांनी जी रोप लावलं, इवलेसे रोप लाविले द्वारी,
त्याचा वेलू गेला गगनावरी. प्रतीतीचा वेलू गगनावर जेव्हा जातो तेव्हा भ्रमर सुद्धा 3 दिवस 3 पद्धतीने प्रगट होतो. कळलं? हे सातारकर परंपरेचं वैशिष्ट्य, हा प्रसाद आहे. वैशिष्ट्य म्हणू शकत नाही. वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे आमच्यावर घेणं आहे. ते प्रसाद आहे. ती दिशा बुद्धीत येणं, ती दिशा प्रतीतीत येणं, तो अनुभव येणं, ती अनुभूती येणं, हे आमचंही भाग्य आहे आणि तुमचंही भाग्य आहे. हे बघा, तुम्ही म्हणाल आमचं भाग्य कसं? आम्ही जे बोलतो ते आधी ठरवलेलं नसतं. 90% जे असतं ते इथे प्रगट होतं. आणि जेव्हा प्रगट होतं तेव्हा काय होतं? अमृतानुभव परवा ऐकलत ना? आजी आमोद सुनास झाले, श्रुतीशी श्रवण रिघाले, आरिसे उठले लोचनासी. काय होतं? ऐक्य पावतं. आज जे आम्ही बोलतो ते आमच्या कानाने आम्ही सुद्धा पहिला ऐकतो. कळलं का काय सांगितलं ते? लक्षात आलं का काय सांगते ते? हाच अमृतानुभव आहे. काय झालं? आम्ही जेव्हा बोलतो हे ठरवलेलं नाही की ही ओवी येईल, हे ठरवलेलं नाही हे प्रमाण येईल, ही ठरवलेलं नाही ही दिशा येईल विचाराची. पण जेव्हा ती दिशा येते तेव्हा आमच्यातलं चिंतन न ठरवलेलं जेव्हा येतं तेव्हा ते सुद्धा अपौरुष्य बाहेर पडतं. अपौरुष्य म्हणजेच वेदाला अपौरुष्य म्हटलं गेलं. म्हणजे जिथे मी करता ही भावना नाही तर ईश्वरी सत्ता करता करवेता संत सद्गुरू आशीर्वाद फळतो. हे जेव्हा आहे तेव्हा काय? आमच्या मुखातून आलं, पण आमच्या मुखातून आलेलं विचार आम्ही सुद्धा पहिल्यांदा ऐकला. कळलं का काय झालं ते? भोगता भोग्य भोग, दृश्य द्रष्टा दर्शन, ही त्रिपुटी एक झाली. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगित असे. मग तो भ्रमर येतो. भ्रमर म्हणजे कोण? तिचा पराग सेवन करणारा म्हणजे भ्रमर. तसं ईश्वरी सत्तेच्या प्रतीतीचा भोग प्रत्येक जीव मात्रामध्ये भोगणारे संत भक्त. कळलं का काय सांगितलं ते? कोण भ्रमर? इथे भक्त भ्रमर आहे, इथे संत भ्रमर आहेत. कदाचित तुम्ही भोगाल पण तुम्हाला कळणार पण नाही. कळलं? म्हणजे एक व्याख्या आम्ही करतो नेहमी सांगताना, नेणून नेणता. बघा, ताटात काहीतरी वाढतो, लहान मुलाच्या तुम्ही वाढा. जो जाणताय त्याला विचारलं कालवण कसं झालं, वाह उत्तम, काय केलं, तेच लहान मुलाला घाला, त्याला काहीच कळत नाही. त्याला विचारलं याच्यात काय आहे, काहीही कळत. जो चविष्ट असेल, सध्याची मुलं तजेल आहेत, पण पूर्वीचं बघा अगदीच काहीच नसायचं. काय खातंय काय करतंय काय, काहीही पत्ता. म्हणून असं एखादं मूल असेल की ज्याला काही कळतच नाही. तसे बरेच आपण इथे असे आहोत की आपल्यालाच आपण काय करतो हे कळत. आपल्याला वाटतं आपण करतो ते उत्तम आहे, पण हे कितपत सगळं उत्तम आहे हे आपल्याला सुद्धा नीट कळत. मग तसे भ्रमर वेगळे. कळलं की नाही? काही माणसांना आपण काय खाल्लं, याच्यात काय आहे, हे पौष्टिक आहे का नाही, हे चांगलं आहे का नाही, हे सुद्धा कळत. मग हा भ्रमर कसा आहे? त्याला पूर्ण जाणीव आहे. कळलं की नाही? पूर्ण जाणीव आहे. तो जातो आणि भ्रमर असा गुंग 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 पराग सेविजे भ्रमरी येरा चिखल चिवरे. काय पहिलं जर मागितलं की मांडलं की नाही, कमलकंदा आणि दरोदरी नांदणुक एकेची घरी पराग सेविजे भ्रमरी येरा चिखल चिवरे. म्हणून हा भ्रमर कुठला आहे? जो परागावर बसणार आहे. बेडकी खालीच बसलेली असते पण ती चिखल सेवन करते. वर भ्रमर जातो. कसं व्याख्या आहे मराठीमध्ये सुंदर. चिखलातील कमळ हा धडा असायचा पूर्वी. काय असायचा? चिखलातील कमळ. खाली चिखल आहे देठाला, पण वरती काय आहे? पराग आहे. तसं ईश्वरी सत्तेला ईश्वरी सत्ता न बघता हे जगत आहे असं बघितलं. कळलं की नाही? हे जगत आहे असं बघितलं तर काय झालं? चिखल.
आणि जग असं की वस्तुप्रभा हे बघितलं, भ्रमर पराग. कळलं का काय सांगितलं ते? आपल्याला आता कोण वाटतं? तुम्ही तुम्ही, मी मी. पण त्या मूळ ठिकाणून जर का बघायला आलं तर जग असं की वस्तुप्रभा, त्या वस्तूची प्रभा म्हणजे ईश्वर जगत आहे. कळलं? म्हणून वेदांत शास्त्रामध्ये जी माया मांडली ती हीच. जगत वाटणं म्हणजे माया आणि ईश्वरी सत्ता मानणं म्हणजे आपल्या परंपरेत सांगतात माय. एक माया आहे आणि एक माय आहे, एक आई आहे आणि एक बाई आहे. जेव्हा आई वाटेल तेव्हा सगळं चांगलं, जेव्हा बाई वाटेल. तसं जगताकडे बघायला गेलं, जगत वाटलं, स्त्री वाटली, पुरुष वाटलं, म्हातारा वाटला, गरीब वाटला, श्रीमंत वाटला, काळा वाटला, गोरा वाटला. कळलं की नाही? आणि नाही, हे कोण आहेत? हे सर्व जगत कोण म्हणून नटलंय? हे माझ्या ईश्वरी सत्तेचं दर्शन आहे. हे वाटलं म्हणजे काय झालं? झालं ना काम. म्हणून हा भ्रमर कोण आहे? तुकाराम महाराज भ्रमर आहेत, जे त्याचं सेवन करतायत आणि त्याचं सेवन करून तो आनंद व्यक्त करतायत आणि त्याला टुकटुक करतायत. कोणाला टुकटुक करतायत? बाप आणि मूल ताटात बसतं आणि मुलाची प्रतितीच अशी असते की त्याचा अधिकार असतो, त्याचा हक्क असतो. मग ते लाडावलेलं मूल जे असतं ते बापाला खाऊ देत नाही, स्वतः खाऊन टाकतं सगळं. आणि बापाला मोठं कौतुक वाटतं, ते 2 घास अजून पुढे सरकं होतं, खा. आणि मग ते खाऊन बापालाच असं करतं, टुक टुक, बाबा तुम्हाला नाही. अरे पण कळलं? अरे मेल्या, कुणाचं खातोयस? कळलं? तर रे तसं आपण आपल्याला विचारायचं, अरे कुणाचं खातोयस? त्याचंच खातोयस ना. हा हा, म्हणून लक्षात घ्या, कोणाचं खातोय? त्याचं. पण त्याला खाऊ देतोय का? नाही. भोग कोण घेतोय? जीव. आणि तो तसाच तिथे लटकलेला आहे. ईश्वरी सत्ता तशीच आहे आणि म्हणून तो भोग त्याला मिळत नाही, हा भाव तिथे मुद्दाम व्यक्त करतायत जगद्गुरु तुकाराम महाराज. बघ देवा, तू असशील. मगाशी सांगितलेला बाप लक्षात घ्या. सकाळी बाहेर पडतोय आणि रात्री घरी येतोय. मुलगा बायको रोज 5,000चं पुडकं पर्समध्ये घेऊन हिंडते. हे घाम गाळतंय, ती हिंडते. कळलं की नाही? हा कमवतो, मुलगा रोज मित्रांबरोबर पार्टी. तसं हा कष्ट करतो आणि जीव रोज पार्टी करतोय. जीवासाठी रोज पार्टी आहे. योग्य दृष्टी असेल, योग्य पद्धती असेल तर रोज दिवाची, श्रोतया ज्ञानाची दिवाळी, तशी आपल्यालाही प्रतितीची दिवाळी. कळलं की नाही? हा, अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, मग योगी पाहे दिवाळी निरंतर. तशी प्रतितीची दिवाळी ज्या क्षणाला असेल त्या क्षणाला रोज आनंद आहे. म्हणून तुकाराम महाराज या भूमिकेतून सर्व मांडणी करत आहेत. तुम्हाला वाटलं होतं असं असेल? तुम्ही आधी अभंग भावगीत म्हणून सुद्धा भावगीतासारखा सुद्धा ऐकला असेल. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर असं कळबो, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. प्रेम सुख कोण भोगतं? आई 9 महिने गर्भ वाढवते, 3.5 महिन्यापासून ते लाथा मारू लागतं. गंमत बघा, मातेच्या प्रतितीची मजा बघा. ते आतून लाथ मारतं, ती घरात सांगते बघा हल्लं. म्हणजे काय? म्हणजे काय? माझाच अंश जो आता व्यक्त होणार आहे त्याच्या जिवंत पणाची खूण मला लागली म्हणून आनंद. त्याची ती लाथ आहे.